हॅलो सर्वांना, श्री स्वामी समर्थ. मैत्रिणींनो, मी आजच्या ब्लॉगमध्ये घरात अंगणातल्या आलेल्या मिरचीचा ठेचा बनवणार आहे. तर मला नक्की कमेंटमध्ये एक सांगा की मी जे ब्लॉग बनवते तर त्यामध्ये काही कमी जास्त काही असेल तर ते प्लीज सांगा मला, कारण तुम्ही सांगितल्याशिवाय मला कळणार नाही. कारण मध्ये एका ताईंनी एक कमेंट केली होती की थोडं जास्त कॅमेरा हलतोय म्हणून. तर प्रॉपर मी तसा प्रयत्न करते की कॅमेरा एका जागी सेट करून ब्लॉग बनवण्याचा, परंतु काही व्हिडिओज असतात की ते कॅमेरा हातात घेऊनच करावे लागतात. तर प्लीज मैत्रिणींनो, कमेंटमध्ये सांगा की व्हिडिओज माझे आवडत आहेत किंवा न आवडत आहेत. तर चला आपण अंगणातल्या मिरचीचा ठेचा बनवणार आहोत. तरी इथे थोड्या अगोदर मिरच्या मी तोडून आणल्या होत्या, नंतर थोड्याशाच मिरच्या आणलेल्या आहेत. तर या मिरच्याची मी देठं काढून घेतलेली आहेत आणि मिरच्या मी इथे तव्यावरती टाकलेल्या आहेत. तव्यावरती शेंगदाणे लसूण अगोदरच टाकून भाजून घेतलेला आहे आणि लसूण इथं खलबत्त्यात सुद्धा वाटते बघा. खलबत्ता जो आहे तो छोटा आहे आणि गावरान पद्धतीने म्हणजे आपल्या देशी स्टाईल मी ठेचा बनवते. आता सध्या मिक्सरमध्ये वगैरे ठेचा बनवतात, पण मिक्सरमधल्यापेक्षा हा असा वाटून बनवलेला ठेचा एकदम छान लागतो. मी थोडाच बनवते. तर इथे बघू शकता, आता मीठ जिरे टाकून घेतलेलं आहे आणि मी वाटून घेते. तर सुटलं का नाही तुमच्या पण तोंडाला पाणी गावरान ठेचा बघून? ठेचा चपाती किंवा भाकरी खूप छान लागते. तर बघू शकता ठेचा आपला तयार झालेला आहे. तर प्लीज मला कमेंटमध्ये सांगा की माझे व्हिडिओज तुम्हाला आवडत आहेत की नाही. तर कोणत्या प्रकारामध्ये व्हिडिओज बनवायचे हे सुद्धा कमेंटमध्ये सांगायला विसरू नका.